सुनावणी झाली, काय आर्ग्युमेंट झाली? आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, काय युक्तिवाद त्यांचा झाला? कॅप्टन अशोक खरात यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन, राहता पोलीस स्टेशनला एप्रिल महिन्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तो फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करणं अशा स्वरूपातला गुन्हा आहे. पण फिर्यादीचं जर एकंदरीत अवलोकन केलं तर फसवणूक केल्याकरता जो काही कायद्यामध्ये रॉंगफुल लॉस अपेक्षित आहे तो कुठल्याही स्वरूपाचं फिर्यादीला झालेलं नाही. आणि या आरोपीला आज 4 महिन्यानंतर कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे. तर आता या आरोपी 4 महिन्याच्या कालावधीत तपास यंत्रणेने नेमका काय तपास केला, काय केलं, याचे कुठलेही कागदपत्र तपास या अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमक्ष हजर केली नाही. त्या डिफेन्समध्ये आमच्या वतीनं आज कोर्टाला PCR या आरोपीला देण्यात येऊ नये असं युक्तिवाद करण्यात आला. त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने गुन्ह्याचा तपास आणि त्या तपासाला सहयोग होण्याकरता आरोपीला 7 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. आरोपी क्रमांक 2चा जो मुद्दा होता त्यावर कोर्टाने सुद्धा हस्तक्षेप उचलले होते, त्याला अटक. या प्रस्तुत प्रकरणामध्ये 2 आरोपी नमूद करण्यात आलेले. एक आरोपीचं नाव आहे जे खरात आणि दुसऱ्या आरोपीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. आरोपीच्या वतीनंही त्याच्यावर आक्षेप नोंदवण्यात आला की 4 महिन्याचा जो कालावधी होता मधला, या सगळ्या कालावधीत त्याही आरोपीच्या दृष्टीनं कुठलाही तपास करण्यात आलेला नाही. म्हणजे तपास या अधिकाऱ्याचा जो काय हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा एवढ्या कारणाकरता आरोपीला आता नवीन परत पोलीस कस्टडी देता येणार नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आज कोर्टात केला. कोणत्या संस्थेमध्ये हा प्रकार